हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण दिवाळी डेकोरेशनसाठी एक कॅन्डल होल्डर बनवणार आहोत, ते पण घरच्या घरी. ते मला जमलं की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण वुडनचा एक कार्डबोर्ड घेऊ आणि त्याच्यावरती आपण स्क्वेअर करू आणि जिथे आपण कॅन्डल ठेवणार आहोत तिथे आपण सर्कल करून घेऊ आणि त्याच्या बाजूने हा एक पॅटर्न जो आहे तो ड्रॉ करून घेऊ. तो मी सरळ लाईनी आणि अशा परत आडव्या लाईनीचा एक पॅटर्न बनवलेला आहे. आपल्याला जो पॅटर्न आवडतो आपण तो बनवू शकतो. मला हा पॅटर्न आवडला, मी हा बनवला. पण मी आता बिगिनर आहे, मला काही एवढं जमत नाही आहे, तरी मी ट्राय करते करण्याचा. आणि आपण क्ले कोणती पण घेऊ शकतो. पण क्ले घ्यायचं, त्याला मस्त असं मालिश करायची त्याची आणि मग गोल गोल करून त्याचं एक लेवलमध्ये त्याला काय म्हणतो आपण लाईन बनवायची. ही लाईन बनवून मी सध्या नवीन आहे त्यामुळे बघा माझे हात तर किती घाण झालेत. आणि हे लाईन तर माझ्याकडून म्हणजे थोडं मला असं जातं आहे, थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. सो आता जसं बनलं आहे तसं स्वतः बनवलं आहे, ॲडजस्ट करून घेऊयात. हळूहळू शिकेलच मी पण. तर आपण जो कॅन्डलचा सर्कल बनवला होता तिथं जॉईंट करून घेऊ. हो, कॅन्डल बसते त्याच्यावरती मस्त. आता आपण त्याचे बॉर्डर्स पहिले पूर्ण करून घेऊया. क्राफ्टिंग मला येतं, म्हणजे मी आजपर्यंत जर पेपर आणि डेकोरेशन ह्याच्यासोबतच वर्क केलं आहे. मी क्लेसोबत कधीच वर्क केलं नाही आहे, त्यामुळे मी आता हे नवीनच आणि पहिल्यांदाच मी करते. तर हे बघा, बॉर्डर कंप्लीट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी लाईन पण करून घेतलेले आहेत आणि ती दुसरीवाली पण मी छोटे छोटे कट्स करून त्याच्यामध्ये बसवलेत. आणि त्याला आपण आपल्या आवडीचा कोणताही कलरने कलर करू शकतो. मी हा माझा आवडीचा कलर आहे, त्यामुळे मी ह्या कलरने पेंट करत आहे. आणि ह्याच्यासोबतच आपलं कोणतं कॉम्बिनेशन ह्याच्यासोबत जे चांगलं दिसेल ते आपण करू शकतो. तर मी ह्याच्यावरती व्हाईट कलर करणार आहे. व्हाईट कलर कोणत्याही कलरला सूट करतो, त्यामुळे तर मी व्हाईट कलरने अगोदर त्याला पूर्ण व्हाईट कलरने मी त्याला अगोदर बॉर्डर करून घेणार आहे. बॉर्डर करून घेतली मी आणि आता त्याच्यामध्ये आपण मिरर बसवूया. मी हा शेप मला म्हणजे माझ्याकडे अवेलेबल होता, तर मी हा शेप घेतला आहे. तुम्ही कोणताही शेप घेऊ शकता, राऊंड शेप, राऊंड किंवा स्क्वेअर. तर आपण अशा प्रकारे सर्व ह्याच्यामध्ये लावून घेऊयात. आणि हे बघा, रिझल्ट किती मस्त आहे. मला तरी सुंदर वाटत आहे. तुम्हाला कसं वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा. आय नो की मला 100पैकी फक्त ओन्ली 20-25%